दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी पूजा देवीदास गायकवाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। बार्शी कोर्टाने हा निर्णय दिलाय। पूजा गायकवाडला आता जामीन करण्यासाठीचा मार्ग मोकळा झालाय। पूजा गायकवाड हिला बार्शी कोर्टाने या अगोदर 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती आणि आता बार्शी कोर्टात हजर केल्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने हा एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे। त्यामुळे पूजा गायकवाड आता जामिनासाठी किंवा अर्ज करतात बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। 9 सप्टेंबर रोजी गोविंद बर्गेंनी स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली होती, तेच हे प्रकरण आहे। तर बार्शी कोर्टाने आता 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी पूजा देवीदास गायकवाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। बार्शी कोर्टाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आपण बघतोय।